पृथ्वी लोकाचा फक्त मीच राजा आहे. कारण माझ्या पुढे देव नाही, दानव नाही, का दैत्य नाही. लक्षात असू दे, फक्त मीच एकटा ईश्वर आहे. अरे अरे या अखंड पृथ्वी लोकावर माझ्या इतका बलवान आणि शूर कोणी नाही. पहा, हा माझा पुत्र प्रल्हाद. प्रल्हाद, सांग या पृथ्वी लोकाचा मी राजा आहे. पण हिरण्यकश्यपू की जय. नालायक नालायक. लक्षात असू दे, या पृथ्वी लोकाचा मी राजा आहे. पण हिरण्यकश्यपू की जय. नालायक नालायक. तू माझा अंत पाहू नकोस. तू माझा पुत्र आहेस म्हणून मी तुला आतापर्यंत सोडतोय. अन्यथा मी तुझा इथं शिरच्छेद केला असता. पुन्हा एकदा तुला सांगतोय, पण हिरण्यकश्यपू की जय. नालायक नालायक. हा माझं काही ऐकतच नाही. लक्षात ठेव, इथं मी तुला जर मारला तर तुला कोणीही वाचवा येऊ शकत नाही. कारण अखंड पृथ्वीचा राजा आणि दैवत फक्त मीच आहे. कोण? हिरण्यकश्यपू की जय. नालायक नालायक. तू माझ्या क्रोधाचा अंत पाहू नकोस. अरे तुझा नारायण तुला वाचवायला येईल. येईल. अरे माझ्या समोर कोण नाही. देव नाही, दानव नाही, कुठला असुर नाही. लक्षात ठेव, मी तुला पुन्हा एकदा संधी देतोय. कोण? हिरण्यकश्यपू की जय. नालायक नालायक. मी तुला पुत्र म्हणून शेवटची संधी देतो. कोण? हिरण्यकश्यपू की जय. नालायक नालायक. तुझा नारायण तुला वाचवा येणार. कोण येणार? कोण? इथं 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 हाय या निर्जू खांबामध्ये तुझा नारायण आहे. हाय. अरे बालका, हा खांब निर्जू आहे, यात तुझा नारायण आहे. तुला समजत कसा नाही? प्रल्हाद, मी तुला शेवटचं सांगतोय. कोण? या खांबामध्ये तुझा नारायण आहे. हाय. आता मला हा प्रोत्साहन होत नाही. म्हणून तुला दाखवतो की या पृथ्वी तलावर फक्त मीच एक राजा आहे आणि मी सर्वस्व आहे. तू बघ आणि मगच तुला समजेल की हा हिरण्यकश्यपू सर्व शक्तिमान आहे.